हॅलो एव्हरीवन, मैथिलीचा बर्थडे जवळ येतोय. त्यासाठी आम्ही तिचा प्री बर्थडे शूट करायचं ठरवलं होतं. त्यासाठी आम्ही फ्रायडे ठरवला होता, कारण आम्ही तिच्यासाठी आउटडोर थीम सिलेक्ट केल्या होत्या. आणि आउटडोर म्हटलं की सॅटर्डे संडे असला म्हणजे खूप जास्त गर्दी असते. त्यामुळे आम्हाला फ्रायडेच परफेक्ट वाटला. म्हणून आम्ही फ्रायडेला पूर्ण तयारी करून शूट करण्यासाठी निघालो. तिच्यासाठी जेवण आणि पाणी मी सोबतच घेतलं होतं, कारण शूटसाठी किती वेळ लागेल सांगता येणार नव्हता. त्यानंतर मैथिलीला फ्रेश करून आम्ही शूटसाठी निघालो. मैथिली बघा किती फ्रेश आहे, कारण ती पण एक्साइटेड होती तिच्या फोटोजसाठी. नेहमीप्रमाणे गाडीत बसले की तिची मस्ती चालू होते. त्याचप्रमाणे यावेळी वेळेस तिची मस्ती चालू होती तिच्या मावशीसोबत. त्यानंतर जिथे शूट होता त्या गार्डनजवळ आम्ही आलो. आमच्यासोबत तिची मावशी आणि फॅमिली सर्वजण आले होते. त्यानंतर आम्ही गार्डनमध्ये एंट्री केली. गार्डन खूप छान आणि मोठं होतं. तिथे भरपूर सारे प्री बर्थडे शूट, मॅटर्निटी शूट, प्री वेडिंग शूट चालू होते. आम्ही जात होतो तिथेच बघा एका जणाचा प्री बर्थडे शूट चालू होता. त्यानंतर मैथिलीचं सर्व सामान घेऊन आम्हाला जिथे बोलवलं होतं आम्ही तिथे पोहोचलो. त्यानंतर आउटडोरची एक थीम काढून झाली. त्यानंतर मैथिलीचा मूडच नव्हता, त्यामुळे ती दुसऱ्या थीमवर फोटो काढूच देत नव्हती. आणि दुसऱ्या दिवशी होता सॅटरडे, त्यामुळे दुसऱ्या दिवशी तरी त्यांच्याकडे स्लॉट रिकामा नव्हता की हिचा फोटोशूट करतील. आणि ही बघा एकाच थीममध्ये किती कंटाळून गेली आहे. त्यानंतर दुसऱ्या थीमचे जे रॉ फोटो आले होते ते मी चेक केले की बरोबर आले की नाही, पण ती त्यामध्ये हसतच नव्हती. त्यामुळे आम्ही डिसाईड केलं की आम्हाला सॅटरडेचा एक स्लॉट द्या, त्यामध्ये आपण फोटोशूट करून घेऊ. तसं डिसाईड झाल्यावर आम्ही घरी यायला निघालो. आणि हा बघा हा मैथिलीचा मोठा भाऊ, हा पण तिच्यासारखाच मस्तीखोर आहे. दोघे एकत्र आले की त्यांना मस्तीशिवाय दुसरं काही सुचत नाही. मग ते बाहेर असो की घरी असो, त्यांना फक्त आणि फक्त मस्तीच पाहिजे. त्यानंतर आम्ही सर्वजण घरी आलो. घरी आल्यानंतर सर्वच जण कंटाळले होते आणि सर्वात जास्त तर मैथिली कंटाळली होती, कारण तिने पूर्ण एका थीमवरती फोटो काढू दिले होते आम्हाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला परत इव्हनिंगचा स्लॉट दिला होता. आम्ही जाण्याच्या आधीच त्यांनी पूर्ण तयारी करून ठेवली होती, म्हणजे लवकर फोटोशूट होईल आणि मैथिली रडणार पण नाही. त्यामुळे लवकर फोटोशूट झाला आणि सर्व आवरून आम्ही लगेच निघालो तिथून. येताना सर्वजण खूप हॅपी होते, कारण फायनली पूर्ण फोटोशूट झाला होता. खास करून आम्ही दोघं जण खुश होतो, कारण फ्रायडेची सुट्टी टाकून पण फोटोशूट पूर्ण झाला नव्हता. त्यामुळे आज बाहेरच काहीतरी खाऊ असं ठरवलं होतं आम्ही. म्हणून मी मैथिलीच्या पप्पांना म्हटलं की तुम्ही असं डायरेक्ट जाऊन काहीतरी पार्सल घेऊन या खायला, आम्ही रिक्षा करून घरी जातो. त्यानंतर आम्ही रिक्षा बुक केली आणि निघालो. आणि मैथिली बघा रिक्षामध्ये पण कसा एन्जॉय करते. तिला सगळीकडून हवा लागत होती, त्यामुळे तिला खूप छान वाटत होतं आणि फ्रेश एअर असल्यामुळे तिला जास्तच मजा येत होती. ती रिक्षामध्ये सुद्धा एका ठिकाणी बसत नव्हती बघा. त्यानंतर फायनली आम्ही मैथिलीचा प्री बर्थडे फोटोशूट करून घरी आलो. मैथिलीच्या प्री बर्थडे फोटोशूटचे फोटो आणि व्हिडिओज लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल मी. अशा प्रकारे आजचा दिवस सुद्धा संपला आणि मैथिलीचा फोटोशूट सुद्धा